तरुण डॉक्टरची आत्महत्या दुःखद, आरोपींना कठोर शिक्षा होईल, कोणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केला जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून तरुण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीव संपवले. तिच्या तळहातावर सुसाईड नोट आढळून आली. माझ्यावर 4 वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्यांनी माझ्यावर 4 वेळा अत्याचार केले. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे, असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. या प्रकरणातील प्रशांत बनकरला अटक करण्यात आली असून 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे खूपच गंभीर प्रकरण आहे, कारण एक तरुण डॉक्टर स्वतःच्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते. ही आमच्यासाठी एक दुःखद गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सरकारने कालच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.